ही जी पत्रकार परिषद आहे ती कुठच्याही भाषणाला काउंटर करण्यासाठी किंवा काउंटर अटॅक करण्यासाठी नाही, परंतु आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना काही वस्तुस्थिती कळली पाहिजे यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देखील 1-2.5 वर्षापूर्वीच्या भूतकाळामध्ये आपल्या सगळ्यांना मी नेतो। आम्ही ज्यावेळी निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो टाकून आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा फोटो टाकून आम्ही युती म्हणून मतं मागितली। ही मतं मागितल्यानंतर जवळजवळ 170 ठिकाणी भाजप आणि शिवसेना ही निवडून आली। निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष कोणाला दिली होती, 2.5 वर्ष कोणाला दिली नव्हती याच्यावरनं एक वादंग निर्माण झाला आणि एक अनैसर्गिक युती झाली। त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हे एकत्र आले। ज्या दिवशी ही युती झाली त्याचवेळी आमच्यासारख्या असंख्य आमदारांनी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून सांगितलेलं होतं की मी माझ्या मतदारसंघामध्ये देखील लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये लढलो आणि 15 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जर बसायचं असेल तर ही अनैसर्गिक युती आहे। हे मी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आमदारांना देखील एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं होतं आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी हे संबंधित सगळी जी शिवसेनेची यंत्रणा होती, नेते होते, पक्षप्रमुख होते, त्यांना देखील ही गोष्ट सांगितलेली होती। आणि 2.5 वर्ष आम्ही सगळे ज्या फेजमधनं गेलो ती फेज फक्त आणि फक्त विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाच समजू शकते। आणि म्हणून 20 तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जो उठाव झाला तो आपण सगळ्यांनी मिळून बघितलेला आहे। आणि कायमस्वरूपी एक जो आरोप एकनाथजी शिंदे साहेबांवर केला जातो की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या हव्यासापोटी हे बंड केलं, हा उठाव केला, शिवसेनेमध्ये त्यांनी काम केलं नाही, आम्ही हे सगळं करत असताना आज सकाळी देखील काही लोकांनी सांगितले की आम्ही आई विकली, असं झालं तसं झालं। मला एक प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे, जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला एक संभ्रम आहे फार मोठ्या पद्धतीनं, की ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती झाली त्यावेळेचा जो विचार होता आमदारांचा, तोच विचार सुरतला गेल्यानंतर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तत्कालीन पक्षप्रमुखांना बोलून दाखवलेला होता, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलेला होता की आम्ही तुम्ही सांगाल ते करायला तयार आहोत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही सोडलं पाहिजे आणि ते सोडल्याची तुम्ही घोषणा केली पाहिजे। ती जर घोषणा झाली तर आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेना टिकवण्यासाठी, वंदनीय बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी सगळं आम्ही तुमचं ऐकू शकतो, अशा पद्धतीची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांनी 20 तारखेनंतर देखील घेतलेली होती। हे मला या ठिकाणी पहिलं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे। दुसरी गोष्ट याला पुरावा आहे, ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांना काही मंडळी भेटायला गेलेली होती त्यातली काही मंडळी आपल्यासमोर काही दिवसामध्ये येऊन सांगतील की शिंदे साहेबांचं देखील चर्चा झालेली होती आणि शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे, त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं पाहिजे आणि आपण नैसर्गिक युती परत केली पाहिजे, परत सरकार स्थापन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्रीपद नको आहे, ही भूमिका स्पष्टपणानं एकनाथजी शिंदे साहेबांची होती। हा थोडा भूतकाळ मी एवढ्यासाठीच सांगतोय की काल जो निवडणूक आयोगाचा एक निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये आमची अपेक्षा अशी होती की ज्याच्यामध्ये 8 ऑगस्ट 2022ला जवळजवळ 32,000 प्रतिज्ञापत्र ही आम्ही सादर केलेली होती। 23 ऑगस्टला जवळजवळ 1,21,000 प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली होती। 23 सप्टेंबरला 11 राज्यप्रमुखांचं प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेलं होतं आणि जवळजवळ 8 ते 8.5 लाख प्राथमिक सदस्यांची यादी ही आम्ही निवडणूक आयोगाला दिलेली होती। असंख्य नगरसेवक, असंख्य महापौर, असंख्य नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिंदे साहेबांचा विचार स्वीकारलेला होता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही फक्त विचारापासून लांब झालो होतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार आजही स्वीकारलेला आहे। आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेना सोडून बाजूला गेलेलो आहोत। मग एवढं सगळं आम्ही कागदपत्र दिलेले असताना हा निकाल धनुष्यबाणाचा आमच्या बाजूनं लागेल अशा पद्धतीची आमची इच्छा होती किंवा आमचं असं मत होतं, परंतु हा खऱ्या अर्थानं आमच्यावर अन्याय झालेला आहे। आणि तो कशामुळे झाला तर 4 वेळा जे कागदपत्र द्यायचे होते ते समोरच्या लोकांनी दिले नाहीत, 4 वेळा मुदतवाढ वाढवली आणि तुम्ही जर ते कॉलम बघितले असेल तर त्याच्यामध्ये सगळं सुमारे इतके आहेत जे निवडणूक आयोगाला फॉर्मॅटमध्ये नाही, हे निवडणूक आयोगानं देखील त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे उशीर झाला आणि आम्हाला पण दुःख आहे
की शिवसेनेचा धनुष्यबाण हा तात्पुरत्या स्वरूपाचा गोठवलेला आहे. आणि ह्याचं उदाहरण आहे, कारण ज्यावेळी काही विचारांमध्ये लढाई होते त्यावेळी मला असं वाटतं की 22 मार्चला AIADMK तामिळनाडूला हा प्रकार घडलेला होता. त्यावेळीची निशाणी फ्रीज झालेली होती आणि त्याच्यानंतर ती देण्यात आली. त्याच्यानंतर LJPमध्ये देखील अशाच पद्धतीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली होती आणि याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुतोवाच देशाचे नेते शरद पवार साहेबांनी केलेले आहेत. शरद पवार साहेबांनी बाकीचं काय म्हटलं याच्यापेक्षा एक जी भूमिका त्यांनी सांगितली की स्वतःच्या बाबतीतली, की ते स्वतः बैलजोडी या निशाणीवर लढले, ते स्वतः चरखा या निशाणीवर लढले, ते स्वतः हात या निशाणीवर लढले. त्याच्यामुळे निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो आपल्याला सामोरं घेऊन जावं लागतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू होती ते सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला सांगितला आणि निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. जरी आम्हाला अन्यायकारक वाटत असला आमच्यावर, तरी तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्याचा मानसन्मान केला पाहिजे. या संस्थांवर आक्षेप घेऊन उपयोगाचं नाही, हे अनेक नेते मंडळींनी आणि विशेषतः तज्ज्ञांनी आज सकाळपासूनच सगळ्यांना सांगितलेलं आहे. परंतु ज्या गोष्टी आपल्याला मला सांगायच्या आहेत की ठीक आहे, निवडणूक आयोगानं निकाल दिला, निवडणूक आयोगाने सुनावणी परत घ्यायची आहे, आम्ही आमचे कागदपत्र त्या ठिकाणी सादर करू, आम्ही धनुष्यबाणावर पुन्हा एकदा दावा करू, कारण आम्ही सगळी जी आकडेवारी दिलेली आहे ही खरी आकडेवारी आहे आणि खरी शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. आता मी खरी का म्हणतोय तर निर्मल नगर मुंबईचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये तो गुन्हा असा आहे की 4683 बोगस ॲफिडेव्हिट ही कुणीतरी केलेली आहेत. काही नोटरी फरार आहेत मुंबईतले आणि 4683 पुरता हा मर्यादित विषय नाही आहे. आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती 10 कोटी रुपयाचे स्टॅम्प पेपर हे कॉन्ट्रॅक्ट देऊन विकत घेतले गेलेले आहेत. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलेले आहेत आणि तिथले पदाधिकारी जे असतील त्यांनी शिक्के वापरून किंवा ज्या पद्धतीनं ज्यांची काही सिस्टीम असेल, जी 4683 पैकी शेकडो लोकांना फोन करून पोलिसांनी ज्यावेळी विचारलं की तुमचं ह्याच्यामध्ये नाव आहे, तुम्ही तीच व्यक्ती आहे का, त्याच्यावर निगेटिव्ह उत्तर आलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून मी सांगतो की आपल्याला एक माहीत असेल की तेलगी नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी पूर्वी स्टॅम्प घोटाळा केलेला होता. स्टॅम्प घोटाळ्यानंतर कुठचाही स्टॅम्पमधला घोटाळा झालेला नव्हता. पण असं वाटतंय की अशा पद्धतीचे अचानक स्टॅम्प कुठनं निर्माण झाले, हा तेलगी नंतरचा स्टॅम्प घोटाळा आहे आणि तेलगी नंतरचा हा नोटरी घोटाळा आहे. एक महत्त्वाची चौकशी अशी झाली पाहिजे की निर्मल नगरमध्ये 4683 जी बोगस ॲफिडेव्हिट केलेली आहेत ही मुंबईपुरती सीमित नाही आहेत, ही जिल्ह्यामध्ये अशीच असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी सकाळी देखील सांगितले की या बाबतीतलं एक सविस्तर निवेदन आम्ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना देणार आहोत. याची क्राईम ब्रांचमार्फत चांगल्या पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये नक्की कोण नोटरी आहेत महाराष्ट्रातले हे जनतेसमोर आलं पाहिजे. ही ॲफिडेव्हिट करण्यामागचा उद्देश काय होता हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. म्हणजे एकीकडे सांगायचं की आम्ही ॲफिडेव्हिट देत असताना वेळ काढला किंवा आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर क्लेम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला कोणतरी पाठीशी घालतं आहे, आणि इकडे मात्र आपल्याकडे नोटरीचा उपयोग करून अशा पद्धतीची बोगस ॲफिडेव्हिट तयार करायची, याच्या मागं नक्की कोण आहेत याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. ही मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. आणि विशेषतः ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर याच्यामधल्या सह्या देखील खऱ्या आहेत की नाही, याच्यामधली आधार कार्ड देखील खरी आहेत की नाही, याच्यामधली पॅन कार्ड देखील खरी आहेत की नाही, याच्यावर देखील फार मोठी शंका आता व्यक्त केली जाते. आणि हा गुन्हा मला असं वाटतं की निर्मल नगर पोलीस स्टेशनला रजिस्टर झालेला आहे. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीची ॲफिडेव्हिट करून शिवसेना माझी आहे किंवा धनुष्यबाण माझा आहे असा सांगण्याचा अधिकार कोणाला नसतो. तर ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की 20 तारखेनंतर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलेलं होतं की आपली नैसर्गिक युती आहे. नैसर्गिक युती ही भाजपाबरोबर आहे आणि भाजपाबरोबर युती असताना 2.5 वर्ष जो काही संसार झाला तो ठीक आहे, परंतु भविष्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला जर आपण सोडणार असू तर आम्ही परत यायला तयार आहोत. आम्ही चांगल्या पद्धतीनं शिवसेना आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाऊ शकतो, हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचं मत होतं. त्याच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यानंतर निवडणूक आयोग त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडे जात असताना ही जी बोगस ॲफिडेव्हिट झालेली आहेत हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
आणि म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणूनच मी आपल्या माध्यमातून वस्तुस्थिती जनतेसमोर आणि शिवसैनिकांसमोर पुढे यावी यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. काही वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधलेला आहे. त्यावरती त्यांनी तुमच्या गटावरती खूप मोठी टीका देखील केली आहे. आईच्या काळजामध्ये खंजीर खुपसणारे, कट्यार खुपसणारे असं तुमचं वर्णन केलेलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की 20 तारखेपासून अशी आमची वर्णनं अनेक झालेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हे तर कदाचित थोडंफार चांगलं असेल, पण आम्हाला कोणीतरी गटारातली घाण देखील म्हटलेलं आहे, आम्हाला डुक्कर म्हटलेलं आहे, आमचा कोतळा काढून टाकू असं म्हटलेलं आहे. आमच्याबरोबर ज्या महिला भगिनी होत्या त्यांना तर हीन पातळीवरचे शब्दप्रयोग केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या टीका टिप्पणीकडे बघण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु जी वस्तुस्थिती 20 तारखेपासून झाली आणि आज जी काही बोगस ॲफिडेव्हिट देण्यात आलेली आहेत त्या संदर्भातली ही भूमिका आहे. आणि म्हणून मला शिवसैनिकांना सांगायचं आहे की कायमस्वरूपी भावनिक आवाहन करून ज्या पद्धतीनं एक वेगळ्या ट्रॅकवर शिवसैनिकांना नेलं जातं आहे त्यांनी देखील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं होतं, फक्त आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडा, म्हणजे ही अशी बोगस ॲफिडेव्हिट करायची देखील वेळ आली नसती. नाही, ही आता इन्क्वायरी पोलीस डिपार्टमेंट करेल, परंतु ही माहिती देखील द्यावी लागेल. कारण ज्यावेळी आपण ॲफिडेव्हिट शिवसैनिकांची आहे असं म्हणतो, पदाधिकाऱ्यांची आहेत असं म्हणतो, त्यावेळी बोगस ॲफिडेव्हिट करणं, त्याच्यावर नोटरीचे शिक्के मारणं, त्याच्यावर सह्या घेणं हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे ज्यावेळी आपण ॲफिडेव्हिट करतो एखाद्या स्टॅम्प पेपरवर, ते प्रतिज्ञापत्र जे आपण करतो त्याच्यामध्ये आपण सगळं खाली लिहित असतो की मी हे पूर्ण शुद्धीमध्ये प्रतिज्ञेवर लिहून देतो आणि मग त्याच्यावर ह्या सगळ्यांच्या सह्या असतात. ही आपली वर्षानुवर्षाची एक प्रोसिजर आहे या प्रशासनातल्या कामातली. आणि त्याच्यामध्ये जर राजकीय पक्ष गडबड करत असतील आणि अशा पद्धतीची ॲफिडेव्हिट करत असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. तर बाळासाहेबांचा विचार म्हणजे नक्की काय होता? तर बाळासाहेबांनी अनेक आपल्या मुलाखतीतनं, भाषणातनं असं स्पष्ट सांगितलं होतं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्याबरोबर शिवसेनेनं युती करता कामा नये, ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका होती. आणि जे चिन्ह आता गोठवलेलं आहे आणि ते भाजपच्या मदतीनं गोठवलेलं आहे असं जर म्हणणं असेल तर मला असं वाटतं की ती वस्तुस्थितीला धरून नाही. मी जे उल्लेख केले 22 मार्च 2017 आणि 2 ऑक्टोबर 2022 यावेळी जी काय चिन्ह गोठवली गेलेली आहेत ती कुठं भाजपच्या पाठिंब्यावर गोठवली गेली? निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्पष्ट ह्या निकालामध्ये देखील, ह्या दोन्ही केसच्या निकालामध्ये देखील कालच्या केसमधलं साम्य आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की पुढं काही कालावधीमध्ये 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि दोन्ही गटांनी मागणी केलेली असल्यामुळं निवडणूक आयोग हा असाच निर्णय देतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळं भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदेसाहेबांकडनं काहीतरी झालं आहे किंवा भाजपानं शिंदेसाहेबांकडनं काहीतरी करून घेतलं आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही. उद्धव ठाकरे यांनी आता फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्यामध्ये त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत जे द्यायचे आपलं निवडणूक चिन्ह जे त्याच्यामध्ये त्यांनी त्रिशूळ आहे, उगवता सूर्य आहे, मशाल आहे, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं जी ती देखील त्यांनी प्रस्तावना केली. त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया, तुमचं काय तिकडे उत्तर असणार आहे निवडणूक आहे? तर याच्यातनंच सिद्ध होतं की आपल्याला आठवत असेल की आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलं, ऐकलं आहे, एक 15-20 दिवसापूर्वी अशा पद्धतीची एक स्टेटमेंट आली होती की नवीन निशाणीला सामोरं जायला तयार राहा. याचा अर्थ असा आहे की ह्याचं प्रिपरेशन अगोदरच झालेलं होतं. पूर्ण खात्री होती की आपल्याकडे जे ॲफिडेव्हिट्स आहेत किंवा आपल्याकडे जे पदाधिकारी आहेत याची कमतरता असल्यामुळं आपल्याला नवीन चिन्हालाच सामोरं जावं लागेल म्हणून ही तयारी झालेली होती. आणि काल निकाल दिल्यानंतर पुढच्या 12 तासामध्ये या 3 निशाण्या आणि पक्षाची नावं ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे जातात, म्हणून मगाशी मी म्हटलं की आमचं प्रिपरेशनच काही नाही आहे. आता आमची जी बैठक चालू आहे त्याच्यामध्ये कदाचित शिंदेसाहेबांना जो अधिकार आहे तो शिंदेसाहेब वापरून आमच्याशी सगळ्यांची चर्चा करून ठरवतील. पण आम्हाला माहितीच नव्हतं की नक्की आम्हाला काय करायचं आहे. म्हणून मगाशी जे मी म्हटलं की हा जो कालचा निर्णय झालेला आहे तो कुणीही कितीही काही सांगू दे, आमची मेजॉरिटी असताना, आमच्याकडे नंबर्स असताना हा अन्याय आमच्यावर झालेला आहे. म्हणून आमचं प्रिपरेशन नव्हतं. आता आजच्या मीटिंगनंतर उद्या निवडणूक आयोगासमोर काय करायचं, वकिलांनी काय भूमिका मांडायची हे आज रात्री आमचं ठरेल.
तुमची पण निवडणूक चिन्ह आणि नाव पक्षाचं हे ठरवलं जाणार आजच्या बैठकीत? आजच्या बैठकीमध्ये उद्या निवडणूक आयोगासमोर कशा पद्धतीनं जायचं, काय करायचं हे वकिलांशी चर्चा करून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील आणि ते स्वतः निर्णय घेतील. सर, आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की सातत्यानं हे सांगितलं जातं की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न वापरता तुम्ही निवडणुकांना सामोरं जाऊन दाखवा. मी पुन्हा एकदा 20 तारखेकडे नेतो आपल्याला. 20 तारखेला जे शिंदेसाहेबांनी पहिली घोषणा केली, 21 तारखेला असेल की 22 तारखेला, त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असं म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाणं म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार असू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोडून भाजपबरोबर अलायन्स करणं जी वंदनीय बाळासाहेबांनी, प्रमोद महाजन साहेबांनी, मुंडे साहेबांनी असेल, वाजपेयी साहेबांच्या पुढाकाराने असेल, अडवाणी साहेबांच्या पुढाकाराने असेल, जी नैसर्गिक युती झाली होती तीच टिकवणं म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. हे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं. तर मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार म्हणजे काय, तर वंदनीय बाळासाहेबांचा विचार म्हणजे आता ते जरी आमच्यामध्ये नसले तरी त्यांनी जी काही एक भाषणाचा स्टोरेज आमच्याकडे करून ठेवलेलं आहे ते ऐकायचं, त्यांचे विचार जे आहेत ते आम्ही पुढे घेऊन जायचं. मी अनेक वेळा सांगितलं की दुर्दैवानं मी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही, पण शिंदे साहेबांनी पुऱ्या त्यांच्या हयातीमध्ये अनेक संकटावर मात करून शिवसेना कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार, आणि बाळासाहेब हे राष्ट्रीय पुरुष होते, त्यामुळे त्यांचा विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पुढे नेण्याचा अधिकार आहे आणि म्हणून वंदनीय बाळासाहेबांचं नाव आम्ही अभिमानाने घेतो. आता मुद्दा असा वाटतो की तुमच्याकडे पक्ष चिन्ह नाही आहे, त्यांच्याकडे पक्ष चिन्ह नाही आहे. पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येतील, तुम्हाला नवीन चिन्ह त्यांनाही घ्यावं लागेल. तर याचा फटका बसणं हा जवळपास कितपत असं वाटतो. आणि मुळात मुंबई महापालिका निवडणूक आहे, 14 महापालिकेच्या मोठ्या निवडणूक आहे. अशा परिस्थितीत मग पुढे काय भूमिका आहे? निवडणुकीचं चिन्ह जे गोठवलेलं आहे ते या निवडणुकीपुरतं गोठवलेलं आहे. त्याच्यानंतर काही कालावधी आहे. आमचं म्हणणं सगळं निवडणूक आयोगाला आम्ही पटवून देऊ. आम्ही आजही ठीक आहे, ज्या काही तांत्रिक बाबी निवडणूक आयोगाने सांगितले त्याचं पालन दोन्ही बाजूला करणं हे बंधनकारक आहे. पण त्याच्यानंतर पुढच्या निवडणुका येईपर्यंत जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका ठामपणानं पुन्हा एकदा आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडू. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याकडे जे नंबर्स आहेत त्याच्यामुळं भविष्यांच्या निवडणुकीला सामोरं जायच्या अगोदर धनुष्यबाण आम्हाला मिळेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. शेवटी निवडणूक आयोग याच्यावर निर्णय घेणार आहे. सर, आपसे हिंदी में जानना चाहेंगे, जो एफिडेविट आपने कहा कि तेलगी से भी बड़ा घोटाला ये जो है हो सकता है, आप लोगों की क्या डिमांड है और क्या आप लोग गृह विभाग से पूरे मामले की जांच? नहीं, जो एफिडेविट पूरे महाराष्ट्र में की गई है उसमें 4583 जो एफिडेविट है वो बोगस निकली है. उसका एफआईआर निर्मल नगर जो पुलिस स्टेशन है उसमें दाखिल हो गया है. मैंने ऐसे बोला है कि तेलगी के बाद, तेलगी से बड़ा नहीं, तेलगी के बाद ये स्टैम्प घोटाला है और उसकी पूरी जानकारी पुलिस ने लेनी चाहिए, क्राइम ब्रांच ने लेनी चाहिए. और हम एक अर्जी दाखिल कर रहे हैं होम मिनिस्टर के पास कि सिर्फ मुंबई तक नहीं, डिस्ट्रिक्ट तक जाके, ज़िले तक जाके ये क्या हो गया है उसका पता होना चाहिए. आप लोगों की क्या जानकारी? आपने कुछ आंकड़े भी दिए कि 10 करोड़ के करीब 10 करोड़ का कॉन्ट्रैक्ट दिया था स्टैम्प बनाने का. अभी यहाँ के 2-4 नोटरी भी फरार है, उसकी पूरी जांच होनी चाहिए, हमारी मांग है. तो दूसरा भी उद्धव ठाकरे ने कुछ देर पहले जो फेसबुक लाइव से संबोधित किया, उन्होंने कहा कि जिस कांग्रेस के विरोध में हम लोग लड़ा करते थे, उन्होंने भी कभी शिवसेना पर इमरजेंसी के वक्त भी बैन उन पर नहीं किया. लेकिन आज बीजेपी जो है उनके साथ शिंदे गुट ने मिलकर शिवसेना का चुनाव चिन्ह नहीं, ये तो सच्ची बात नहीं है. शिंदे गुट ने या बीजेपी ने ये शिवसेना का जो परमिशन है वो कैंसिल किया है, ये झूठी बात है. क्योंकि जो इलेक्शन अभी अंधेरी की हो रही है उसके लिए सिर्फ है टेम्पररी सिचुएशन है. जो निवडणूक आयोग ने बोला है कि जो हमारा धनुष्यबाण है और नाम है वो यूज़ नहीं करना है, वो टेम्पररी है. बाद में निवडणूक आयोग के पास हम वापस जाएंगे और हमारा जो मेजॉरिटी है, हमारे जो नंबर्स है वो देखने के बाद वो धनुष्यबाण हमको ही मिलेगा, ये हमारी पूरी खातरी. उद्धव ठाकरे का कहना था कि मां के सीने में कंदील घोंपा गया है, किस तरह से देखते हैं? नहीं, 20 तारीख से हमने बहुत सुना है, बहुत देखा है. ये तो थोड़ा बहुत अच्छा तो है,
नाली का गटर का पानी यानी हमारे साथ जो हमारे बहन थी उनको भी जो गालियाँ दी गई है वो सब हमने देखा है। इसलिए ये जो उद्धव साहब का या उद्धव जी का कोई स्पीच था वो थोड़ा बहुत अच्छा था। चुनाव चिन्ह फिक्स हुआ है, उसके पीछे बीजेपी का हाथ है, क्या कहेंगे इसको? नहीं, बीजेपी का हाथ नहीं है, क्योंकि मैंने बोला कि AIDMK और LJP को जो फ्रीज किया था तब कहाँ था बीजेपी ने कहाँ सपोर्ट किया था उनको। ये तो निवडणूक आयोग का निर्णय रहता है, उनको भी जुडिशरी पावर है, उन्होंने ये डिसीजन दिया है। सर, उद्धव ठाकरे जी ने ये भी कहा है कि बीजेपी आप लोगों को इस्तेमाल कर रही है, और उन्होंने एक उदाहरण दिया है जिस तरीके से एक शरबत की बोतल होती है, जब तक शरबत है उसमें वो रखी जाती है, बाद में बोतल बच्चन साहब का। तो सर ये इस तरीके का स्टेटमेंट दिया है उन्होंने, आप क्या कहेंगे? बीजेपी के सपोर्ट पे या बीजेपी हमसे कुछ करवा रही है, ये झूठ बात है। शिंदे साहब ने जो उठाव किया था 20 तारीख को, तो यही था कि वंदनीय बाला साहब का जो विचार है वो आगे लेके जाना है, और NCP और कांग्रेस के साथ जो गठबंधन है वो नहीं चाहिए, जो हमारा नेचुरल अलायंस है बीजेपी के साथ वो होना चाहिए, ये हमारा उठाव था। सर, जो ECI का इंटरिम ऑर्डर आया है, उद्धव ठाकरे के पक्ष से 3 नाम और 3 चिन्ह जा चुके हैं, आप लोगों की क्या रणनीति रहेगी, किस तरीके से नाम? अभी हमारी मीटिंग एक जोड़ के सवाल ये कि क्या इस जो चुनाव आयोग के सिंबल्स है उसके अलावा क्या इस तरह के सिंबल दिए नहीं, आज हमारी मीटिंग हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने बुलाई है, उसमें फाइनल होगा कि कल हम निवडणूक आयोग के पास जाके क्या करने वाले हैं। नहीं, लेकिन क्या इसके बाहर के भी सिंबल दिए जा सकते हैं? जो सिंबल इलेक्शन कमीशन के पास है उसी में से तय करना होता है या बाहर से भी दे सकते हैं? नहीं, उसी में से ही तय करना होता है ना। तो उसमें क्या करना है, कैसा करना है, वो हमारे जो मुख्य नेता है शिंदे साहब वो फाइनल करेंगे, और बाद में हम निवडणूक आयोग के पास जाएंगे। जैसे सर अभी आपने कहा कि ये इंटरिम ऑर्डर है, इंटरिम ऑर्डर के बाद अभी आपको तो कल जवाब देना पड़ेगा कि क्या आपके चिन्ह होंगे ये बाईपोल के लिए, लेकिन आगे जिस तरीके से आपने बताया कि आपकी कवायद लगातार बनी रहेगी कि सिंबल आपको मिले, सर उस पर अगर आप नहीं, ये आपने ही बोला, वो अभी जो डिसीजन दिया है वो टेम्पररी है। आगे जाके हमारा जो कुछ वहाँ पिटिशन सबमिट किया हुआ है उसमें जो कागज़ है और अगर लगेंगे तो हम सबमिट करेंगे, लेकिन जो सिंबल है वो हमको ही मिलना चाहिए, क्योंकि हमारे नंबर्स ज़्यादा है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।